बघूयात पुढची बातमी। लोकप्रतिनिधींनी संविधानिक पद्धतीने काम करावं, मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्या नाराजी नाट्यावरती रुपाली ठोंबरे पाटलांचं हे विधान आहे। मेधा कुलकर्णी जातीपातीचं राजकारण करतात असंही रुपाली ठोंबरे म्हणतायत, तर अभिमन्यू पवार जातीपातीमध्ये भेद करत नाहीत, मला अनुभव आहे असंही रुपाली ठोंबरे म्हणतायत। ताई, खरं तर काल एक पुण्यामध्ये भाजपामध्ये एक नाराजी नाट्य पाहायला मिळालेलं होतं। याच्यावरती आपण अभिमन्यू पवार यांच्याबद्दल त्यांना समर्थन देणारे एक फेसबुक पोस्ट केलेले आहेत। एक लक्षात घ्या, समाजामध्ये लोकप्रतिनिधींनी काम करत असताना संविधानिक पद्धतीने संविधानावर काम केलं पाहिजे। आता मेधा कुलकर्णींनी जो काही काल लगेच स्टँड घेतला, जे काही वक्तव्य केलं, ती त्यांची नेहमीची सवय आहे। ज्या कार्यक्रमामध्ये त्यांना मागे बसवण्यात आलं, काय हरकत काय तुम्हाला? कार्यक्रमाला तुम्ही एक सन्माननीय खासदार म्हणून बोलवल्यावर ज्या विभागाचा कार्यक्रम आहे त्यांचे अध्यक्ष जर पुढे बसत असतील आणि त्यांना जर विनंती केली असेल मागे बसायला, तर तेवढ्यात त्यांना तो राग आला। आणि इथे सुद्धा त्यांनी ज्या धर्माधर्मावर राजकारण करत होत्या त्यांनी जातीवर राजकारण करायला सुरुवात केली। अभिमन्यू पवार, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबत मी एमपीसीच्या मुलांचे प्रश्न आम्ही एकत्र लढलेले आहोत। त्याच्यामुळे अभिमन्यू पवार हे कोणताही जातीत भेद करत नाही, हा अनुभव मला आहे। आणि त्याच अनुभवातनं खासदार मेधा कुलकर्णी धर्मात जातीत कशा पद्धतीने तेढ करतात हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि बरं झालं भाजपनी त्याचा अनुभव घेतला।